नमस्कार. युवक उत्कर्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अर्थात राजा युवकचा महाराज पश्चिम सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करत आहे. मंडळाचे कार्यकर्ते श्री बबन कांबळे तसेच अँथोनी फर्नांडिस यांना मंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. 2025 सालात झालेल्या दुर्घटना, पहलगाम हल्ला, महाकुंभ, केदारनाथ उत्तराखंड ढगफुटी यातील सर्वांना मंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. नमस्कार मुंबईकरांनो. या मुंबई महानगरीत आपण सारे मुंबईकर सुरक्षित आहोत की नाही याबद्दल बोलण्याच्या आधी आमच्या सुरक्षेसाठी अविरत अखंड सेवा प्रदान करणाऱ्या सर्व वीरांना आपण मानवंदना देऊया. मुंबई पोलीस, महानगरपालिका कर्मचारी, सफाई कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आणि आपलं सैन्य दल, आपणा सर्वांना आमचा मानाचा मुजरा. आता मूळ मुद्द्यावर येऊ. खरंच का आपण सुरक्षित आहोत? या महानगरीत 2 वेळच्या भाकरीसाठी दररोज किती प्रवास करतो आपण? हा प्रवास मग तो बसचा असो, मेट्रोचा असो की लोकल ट्रेनचा असो, जीवावर उदार होऊनच करत असतो ना आपण हा प्रवास. घरातून बाहेर पडताना आपल्या मनात आणि आपल्या जवळच्यांच्या मनातल्या एका कोपऱ्यात संध्याकाळी परत येऊ की नाही हा विचार घर करून बसलेलाच असतो. कित्येक लोक तर जीवाची मुंबई करायला या प्रवासी साधनांचा वापर करत असतात. आपल्यासमोर पुढे काय वाढून ठेवलंय याची कल्पनाही नसते मनात. आता 9 जून 2025च उदाहरण घ्या ना. मुंब्रा स्टेशन जवळच्या एका वळणावर 2 लोकल ट्रेन्स एकमेकांना क्रॉस करत होत्या. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर येणारी लोकल 12 डब्याची 8:45 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला जाणारी जलद लोकल आहे. या लोकल केवळ एकमेकींना क्रॉस करून गेल्या नाहीत तर आपल्या सोबत 8 प्रवाशांचे प्राणही घेऊन गेल्या. यात कोणीतरी कुणाचा बाबा होता, कुणाचा नवरा होता तर कुणाचा मुलगा, कुणाचा भाऊ होता. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. रेल्वे यंत्रणांना धोकादायक वळणाबद्दल काहीच माहिती नव्हती की ही यंत्रणा माहिती असूनही निष्काळजी होती? फारच कठीण प्रश्न आहे. या नाण्याची आणखीन एक बाजू आहे मित्रांनो. कामावर पोहोचायला उशीर होणार म्हणून आपल्या जीवावर बेतणारा असा फुटबॉलवरचा प्रवास करणं खरंच इतकं आवश्यक आहे का? स्वतःच्या जीवावर बेतणारा असं धाडस करताना पुन्हा एकदा विचार करावा अशी नम्र विनंती आहे तुम्हाला. नुकताच घडून गेलेला आणखीन एक हृदयद्रावक प्रसंग तुम्हाला सांगतो. बडोदामध्ये आनंद नगरला जाणारा एक लांब रुंद पूल अचानक कोसळला. यात 4 चाकी वाहन आणि एक ट्रक ही कोसळला. 10 प्रवाशांचा तर जागेवरच मृत्यू झाला. अरे बेटा, बहुत देर कर ली, कहाँ तक पहुंचे हो? हाँ माँ, रास्ते में हूँ, बस पहुंच रहा हूँ मैं 5 मिनट में. हाँ हाँ, ड्राइव कर रहा हूँ आप प्लीज. जल्दी आ जाओ घर.
खरं तर नियमाप्रमाणे या पुलाचं सेफ्टी ऑडिट दर 3 वर्षांनी होणं आवश्यक आहे. आपण प्रगतीच्या नावाखाली अनेक नवनवीन रस्त्यांचे, नवनवीन पुलांचे प्रकल्प हाती घेतो, ते पूर्णही करतो. त्यावर प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून भरमसाठ टोलही वसूल करतो. मग या पुलाची डागडुजी करणं हे यंत्रणेचं काम नाही का? डागडुजी तेव्हाच करता येईल जेव्हा या पुलाचं नियमितपणे ऑडिट होईल. एकदाही या यंत्रणांच्या मनात प्रश्न उठत नाही का मित्रांनो, की आपण आपल्याच देशाच्या नागरिकांच्या जीवाशी क्रूर खेळ खेळत आहोत? पुन्हा तो बिनीचा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. खरंच आपण सुरक्षित आहोत? पुढचा प्रसंग तर अत्यंत भीषण आहे मित्रांनो. दिनांक 12 जून 2025 अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडियाचं बोईंग 171 ड्रीमलाइनर हे विमान लंडन करता आकाशात झेप घेतं. याचे मुख्य पायलट कॅप्टन सुमित सबरवाल यांना 8200 तास विमान उड्डाणाचा अनुभव पाठीशी असतो. त्यांचे सहपायलट क्लाइव्ह कन्नर यांना 1100 तास विमान उडवण्याचा अनुभव असतो. हे दोघे पायलट, त्यांचे अन्य क्रू मेंबर्स आणि विमानातील प्रवासी लंडनला पोहोचण्याचं स्वप्न डोळ्यात घेऊन निघतात. दुपारी 1:38 विमान उड्डाण भरतं आणि फक्त काही मिनिटातच विमानतळाच्या बाजूच्या मेघानी नगरच्या बीजी मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर जाऊन कोसळतं. ती इमारत देशाचे भावी डॉक्टर घडवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची असते. विमानातील 242 पैकी 241 प्रवाशांना धरून एकूण 260 नागरिकांचा या अपघातात मृत्यू होतो. इतका भीषण मृत्यू की त्यांची ओळख पटवणं सुद्धा कठीण होऊन बसते. 15व्यानंतर मृतांची ओळख पटते. सुदैवाने त्यातला विश्वास कुमार रमेश नावाचा एक प्रवासी वाचतो. मित्रांनो, अपघातानंतरचं शोध कार्य सुरू आहे. त्यात चूक कोणाची होती हे आपल्याला कळेलही, पण ही चूक टाळता येण्यासारखी नव्हती का? 260 नागरिकांचे प्राण वाचवता येऊ शकले नसते का? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. पुन्हा आपल्या मनात घर करून बसलेला एक प्रश्न आपलं डोकं वर काढतोच. खरंच आपण सुरक्षित आहोत का? आपल्या सैन्यातील जवान दिवस रात्र सीमेवर जागता पहारा देऊन प्रसंगी शत्रूशी झालेल्या चकमकीत आपले प्राण गमावून आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडत असतात. त्यांच्याही मनात हा प्रश्न येणारच ना, की सीमेच्या आत आपण ज्यांच्या सुरक्षेसाठी लढतो आहोत ते सामान्य नागरिक खरोखरच सुरक्षित आहेत का? शासन आणि आमच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या सर्व यंत्रणांना आमची कळकळीची विनंती आहे की आमच्यासाठी वाट वाकडी करून काही स्पेशल करू नका.
फक्त तुमचं कर्तव्य प्रामाणिकपणे करा. तुम्ही संतुष्ट राहाल आणि आम्हीही सुरक्षित राहू. चला तर मग, भारत मातेच्या सुपुत्रांनो, आपल्या लाडक्या गणरायाला आणि पंढरीच्या विठुरायाला साकडं घालूया. आम्हा सर्वांना सद्बुद्धी दे.